सगळ्यांनी अर्ज करा. जर गावात समिती नसेल तुमच्या तर तुम्ही तहसीलदाराकडे ते अर्ज नेऊन द्या. तहसीलदार नाही म्हणू द्या, आदेश नाही तरी पण अर्ज द्या. आपण बघू ते कसे आदेश नाही म्हणतायत किंवा सरकार काय करतंय ते. कोणती प्रमाणपत्र मिळायला पाहिजे होतं ते मिळताना दिसत नाही, काय कारण आहे? सरकार याला दिरंगाई करतंय आणि अधिकारी पण मराठवाड्यातले काही अधिकारी खूप दिरंगाई करायला लागले जाणून घेतो. हैदराबादचा JR निघाल्याच्या नंतर जी स्पीड त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती जाणून बुजून घेतलेली नाही आहे. सरकारनंच आता म्हणजे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. तर यांनी अधिकाऱ्याला सक्त सूचना दिल्या पाहिजेत की हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे जे अर्ज आहेत ना ते तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, हे एक आदेश काढायला पाहिजे. अधिकाऱ्यांना दुसरे आदेश दिले पाहिजेत की जर लोक हैदराबाद गॅजेटप्रमाणे अर्ज घेऊन गेले तर अधिकारी म्हणजे तिथले तहसीलदार असतील किंवा जे कोण अधिकारी मराठवाड्यातले असतील अर्ज घेऊन गेल्याच्या नंतर ADM आहेत तिथले हे सांगतायत की अंमलवरून आदेशच नाही आहेत आणखी. मग लोकांनी काय करायचं, लोक अर्ज घेऊन माघारी यायला लागले. हजारो लोक माघारी आलेत आंतरवालीत, हे लोकांनी येऊन सांगितलंय सुद्धा. मग हे आता दिरंगाई जाणून बुजून अधिकारी करतायत का सरकार करतायत आम्हाला माहीत नाही, परंतु आता नवीन आदेश काढायला पाहिजे. परंतु एक गोष्ट मराठा समाजाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कुणी गैरसमज पसरला तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे. त्याचं कारण सांगतो. 1994ला JR निघाला, आजपर्यंत आजसुद्धा OBC समाजाचे लोक ते प्रमाणपत्र काढतायत 94चा JRचे. आता उदाहरणार्थ आपलं काय होतं, जमीन आहे समजा फक्त पण आपल्या नावावर नाही आहे, तसं हैदराबाद गॅजेटचं होतं. आपलं हैदराबादचं गॅजेट हे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबीत आहे, परंतु आपल्याला JR नव्हता. जसं की आपलं ग्रामीण भागातलंच उदाहरण द्यायचं ठरलं तर आपली जमीन आहे पण आपल्या नावावर नाही. आता ती जमीन आपल्या नावावर झाली, आता ती पडक असू द्या, एक ना एक दिवस ती जमीन आपल्याला आता नीट करता येते. आज करता येईल, महिन्याने करता येईल, वर्षांनी 2 वर्षांनी करता येईल, कारण नावावर असणं खूप गरजेचं आहे. एकदा नावावर झाली की कुठं जात नाही. तसं झालेलं आहे. हैदराबादचं आता गॅजेट निघालेले, त्या गॅजेटचा JR निघालेला आहे, त्यामुळं आपल्याला आता धक्का नाही, आपण कधीही प्रमाणपत्र काढू शकतोय. म्हणजे ह्या गैरसमाजाच्या बाहेर येणं गरजेचं आहे, कोणी गैरसमज पसरवेल. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं, मराठा समाजाने अर्ज करा. आता जर गाव लेवलवर समित्या गठीत करणं हे खूप गरजेचं आहे. ते विखे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तातडीनं गाव लेवलच्या समित्या गठीत केल्या पाहिजे, म्हणजे गावगावचे लोक तिथं जाऊन अर्ज करतील. आणि जर समित्या गठीतच नाही केल्या तर मराठा समाजाला माझी विनंती आहे की मराठा समाजानं तहसीलदाराकडे अर्ज नेऊन द्या, किंवा म्हणू द्या किंवा ADM म्हणू द्या की आम्हाला सरकारचे आदेश नाही. मग बघू आपण सरकारकडे पण अर्ज सगळ्यांनी द्यायला सुरुवात करा. सरकारनं JR करून आज 3-3.5 महिने झाले, सरकारकडून दिरंगाई होता होऊ लागली काय? 100% मराठवाड्याचा हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढला. कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना देण्यासाठी समित्या गठीत ताबडतोब गाव लेवलच्या करायला पाहिजे होत्या, त्या जाणून बुजून केलेल्या नाही आहेत. आणि शिंदे समितीनं जे नोंदी शोधलेले आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या घरी दिल्या जात नाही यार, हे जाणून बुजून चाललंय. नसता हैदराबादचा JR निघाल्याच्या नंतर जो फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो JR काढलाय तो JR तातडीनं लागू करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते, पण दिले नाहीत. याचा अर्थ 100% जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करतंय. जे अर्ज आले त्या अर्जावरती लवकर ताबडतोब कारवाई करत नाहीये, कुणबी प्रमाणपत्र देत नाहीये. आणि लोकांचे अर्ज का कमी येत आहेत तर लोकांना गाव लेवलवर समित्या नाही आहेत. आणि गावात जर एकदा समित्या गठीत झाल्या तर लोक त्या अधिकाऱ्यांकडं म्हणजे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्याकडे धडाधड अर्ज नेऊन देते मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे म्हणून. पण आता मराठा समाजाने सुद्धा तहसीलदाराकडं का होईना अर्ज देणं गरजेचं आहे. पण आपण भाव लढलोत, आपण जिंकलोत, आपल्याला खूप मोठं यश मिळालेलं आहे, कारण तो JR निघालेला आहे. आता कधीही प्रमाणपत्र काढले तरी कितीही दिरंगाई केली अधिकाऱ्यांनी बी, पण प्रमाणपत्र कधी काढले तरी मिळणार आहेत. जसे की जमीन नावावर झाल्यावर टेन्शन नाही, तसं हैदराबादचा JR निघाल्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना काही टेन्शन नाही. सरकारने पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा गॅजेटियरचा JR काढणं खूप गरजेचं आहे, तो तातडीनं काढावं. मराठा बांधवांनी अर्ज करताना काही मराठा बांधव उदासीनता दिसत आहे? नाही, हे एकदम चुकीचं आहे. लोक खूप अर्ज घेऊन गेले आंतरवलीत, 2-3 महिन्यापासून लोक सारखे आले. अधिकारी धडक म्हणतात की आम्हाला सरकारने आणखीन आदेश दिले नाही, सरकारने आम्हाला सांगितलं नाही, थांबायचं सांगितलं. म्हणजे हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला की लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अर्ज घेऊन गेलो की गावात आमच्या समिती नाही, तहसीलदाराकडे घेऊन जावा, तर ते म्हणतात आम्हाला आणखी सरकारनं सांगितलं नाही. मग आलो होता अर्ज माघारी घेऊ. लोकांना आरक्षणाची लय गरज आहे, लय अति गरज आहे लोकांना. लोक
एकदा जर गाव लेवलवर समित्या झाल्या ना, अर्धाचे ढीकची ढीक पडतील त्यांच्या पुढं. इतकं लोड येईल. फक्त एकदा स्पष्ट आदेश काढावेत मी म्हणतो, फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी किंवा आपल्या विशेष करून विखे पाटील साहेबांनी एकदा आदेश काढावेत की गाव लेवलच्या समित्या नेमा आणि जे अर्ज येतील गॅजेटियरप्रमाणे त्याचे प्रमाणपत्र ताबडतोब द्या. एवढा आदेश एकदा काढू द्या आणि तुम्ही बघा कशा अर्जाचे ढीक पडते. अर्ज करण्यासाठी तुम्ही जबाबदारी करणार आहात का? हो, आम्ही आता 1 तारखेपासून ते लोकांना सगळीकडे देणार, मेसेज देणार आहे की आपण सगळ्यांनी अर्ज करा. जर गावात समिती नसत तुमच्या तर तुम्ही तहसीलदाराकडे ते अर्ज नेऊन द्या. तहसीलदार नाही म्हणू द्या, आदेश नाही तरी पण अर्ज द्या. आपण बघू ते कसे आदेश नाही म्हणतायत किंवा सरकार काय करतं ती. परंतु अर्ज देणं सगळ्यांनी खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी गॅजेटियरप्रमाणे एकदा गॅजेटियर आपलं JR सगळं वाचून घ्या आणि जे त्याच्यात स्थानिक अहवाल समिती म्हणून जो एक पॅरेग्राफ आहे तो पूर्ण पान मराठा समाजाने वाचा आणि त्यानुसार अर्ज करा. समान आडनाव असणाऱ्या लोकांनी, म्हणजे पूर्वी जर शिंदे साहेबाच्या समितीत कुणबी नोंद मिळाली असेल तर ते आडनाव, समान आडनाव असलेल्या लोकांना शपथपत्रावरती सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येते. त्याचं कारण आपलं कुळ एक आहे, आपले नातेसंबंध एक आहे, आपलं रक्त एक आहे, आपली सगळ्यांची समान आडनाव असणाऱ्यांची आपली भावकी आहे आणि आपला समान व्यवसाय म्हणजे कुणबी आणि मराठा आपण एक आहे. म्हणून त्या एका शपथपत्रावरती सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. फक्त सगळ्यांनी विनंती माझी सगळ्यांना की आपण सगळ्यांनी अर्ज तहसीलदाराकडे करा, ADM कडे करा, तुम्हाला जिथं करता येतील तिथं करा, गावात समिती गठीत असेल तर तिथं करा आणि सरकारलाही सांगतो की गाव लेवलच्या समित्या गठीत करा म्हणजे गोरगरीब लोकांना सोपं जाईल.